नंतर रपकिन बॉल गेला सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. यासाठी या गोलंदाजाची शैली ओळखली जाते. बॉलर तयार. पुढचा बॉल सफल झाले. मिड विकेटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी विलास कडून केली जाते. आणि मॅचचा पुरस्कार देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा रामदादा झोरे मुंबई पोलीस. सलग दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आणि आपण मॅच कडे होऊया. बॉल पडल्यानंतर स्विंग झाला. सरळ एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉल आलाय. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आम्ही रामदादा झोरे मुंबई पोलीस. चला रामदादा या. व यावेळेस बॉलला टर्न केलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धाव करते. धावा पण पाहतोय. 2 धावा. मनीष कदम शेठ दादा यांच्या हस्ते आपण सन्मान देणार आहोत. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. दादा या. मनीष सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. रामदादा झोरे मुंबई पोलीस दलात मध्ये कार्यरत आहेत. ज्याने बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कमावलाय असा खेळाडू. चला रामदादा झोरे या. चला आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. बॉलिंग करताना बॅट्समनला शांत ठेवलं आणि बॅटिंग करताना गोलंदाजाची पिछे काढली असा खेळाडू रामदादा झोरे आपण पाहतोय. बॉलर तयार हो. यावेळी पडल्यानंतर स्विंग अँड मिस. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विलास कदम यांच्याकडून. लेग कटरचा चांगला वापर केला जातो विलास कडून. पडल्यानंतर स्विंग अँड मिस केलं जातं डॉट बॉल. आणि आपण पाहतोय बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कमावलाय अर्थातच रामदादा याने. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी देतो शुभेच्छा. मॅच खेळूया. बॉलर तयार. पुढचा बॉल शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय शंकरला. नॉन स्ट्रायकरला एक्का. पहल्यानंतर उलटा फुलटा अंदर धुंदी फायरिंग चालू आहे मैदान के अंदर. परंतु बॉलरला फरक पडत नाही. पडल्यानंतर स्विंग करतो लगेच डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक संपते. एका षटकाच्या अखेरीस दाफल करते. धावा आपण पाहतोय 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते विलास कदम यांच्याकडून. आता बॅटरकडे उत्तर नाहीये. आता दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टनने कोणावरती जबाबदारी दिली जाते. दाफल करती धावा आपण पाहतोय 4 धावा एका षटकाच्या अखेरीस. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय किरणला आणलं जात आहे. पहिल्या षटक कमालीचा टाकला. दुसऱ्या षटकामध्ये आता किरण वरती जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय किरणला. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. महाराजा होता सुपला शॉट परंतु बॅट बरोबर कनेक्ट झाला नाहीये आणि इथं हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव करते. धावा आपण पाहतोय 5 धावा. बॉलर तयार. पुढचा बॉल स्लॉट मध्ये बॉल होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. आता अपील केली जाते परंतु अपील पेटवली जाते पंचांकडून. डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून. आता दीपक दादा भरपूर खुश आहेत कारण का 2 मॅचा जिंकल्यात. टीमचे कॅप्टन आहेत. बॉलर तयार. पुढचा बॉल व अपट्रेकर बॉल होता परंतु पडल्यानंतर खाली राहिला. सरळ जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल थांबतोय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते.
बॉलर तयार, पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्ट्रायकरला शंकर आहे. हो यावेळीच चांगला फटका आपण पाहतोय. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय, कमालीचा क्षेत्ररक्षक. आणि इथे दुसरीचा प्रयत्न, परंतु फेकी खराब आली आहे आणि 2 धावेवरती थांबावं लागतं दोन्ही बॅटरला. आणि 2 धावेच्या सायने दाखल करते धावा आपण पाहतोय. किती 7 धावा. बॉलर तयार, पुढचा बॉल किरणचा. हो यावेळी स्लॉट मध्ये बॉल, बॉलची हवाई सफर, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 8 डझन. षटकार 6 धावा. आतापर्यंत बॅटरला शांत ठेवलं होतं शंकरला, परंतु मी संत नाहीये शांत राहण्यासाठी. बॉलर तयार. हो यावेळीच षटकाराचं उत्तर डॉट बॉलने दिलं. 3 बॉल मध्ये 3 जर षटकार मारले शंकरने तर त्याला 500 रुपयाचा प्राइज लावलाय. आमचे आदरणीय अंकुश दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटकाचा केस संपलाय. दाफुलकरती धावा लागल्यात 13 धावा. चला पंच फास्ट क्रिकेट खेळायचंय आपल्याला देखील. आता तिसऱ्या षटकामध्ये स्मिथला आणलं जात आहे, सॉरी निलेशला आणलं जात आहे. स्वतःचा पहिला आणि टीमचा तिसऱ्या षटकामध्ये आपण निलेशला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, इम्प्रेसिव्ह केलं होता, परंतु आता या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दस्तक वरती मस्तक, बॉल निघून जातोय. 6 धावा. षटकार. आता एक्का थांबायचं नावच घेत नाहीये. पहिल्याच बॉल वरती षटकार मारलाय, स्वागत केलाय. स्वैग से करेंगे सबका स्वागत असं बोलतात, परंतु स्वैग से करेंगे निलेश का हम स्वागत. आणि षटकार ठोकलाय एक्काने. बॉलर तयार. ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल वरती षटकार मारलाय. हो यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पंचांचे लगेच 7 फेल होतात. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि एका धावेने दाखल करते धावा आपण पाहतोय. स्कोर बरोबर आपण धावा पाहतोय 20 धावा. स्वैग से किया है स्वागत गोलंदाज निलेश एक्काने. आता इथून एकाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. बॉलर तयार. राऊंड द विकेटने. हो यावेळी पडल्यानंतर स्विंग अँड मिस डॉट बॉल. षटकाराचं उत्तर डॉट बॉलने दिलाय. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये असं सांगतोय. स्वतः मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायची वेळ आली आहे आणि स्वतःला सिद्ध करतोय निलेश. बॉलर तयार. पुढचा बॉल. हो यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्रा धावेने धाव करती धावा आपण पाहतोय. हो यावेळी बीस फिल्डिंग झाली आहे. बॉल निघून जातो थर्ड बॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु इथे काय घडलंय. पंच आताच्या धावा किती आहेत. 3 धावा. धन्यवाद.
3 धावा दाफलकरती धावा आपण पाहतोय 24 धावा. बॉलर तयार राऊंड द विकेटने. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शंकरला. बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाले. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. तीन चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. राऊंड द विकेटने. पुढचा बॉल हो यावेळेस पडल्यानंतर स्विंग केलाय आणि मिस फिल्डिंग झाली आहे किपर कडून. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सॉरी बायच्या स्वरूपात सिंगल आली जाते. एका धावेने दाफलकरती धावा आपण पाहतोय 26 धावा. स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ झाला आणि 26 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर कमबॅक केलाय निलेशने. बॉलर तयार राऊंड द विकेटने. पुढचा बॉल हो यावेळी सीधी बॅट. क्षेत्ररक्षक आहे समोरच्या दिशेने. हो युटी आउट. बॅटर बाद झालाय. AK-47 ची खेळी समाप्त झाली आहे इथून. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत भैरवनाथ विरुद्ध तुकोबा. तुकोबा 11 फायटर्स आपण पाहतोय आणि त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत द फाउंडर्स केदारनाथ 11. त्यानंतरची आपण पाहतोय मॅच तुकोबा फायटर्स विरुद्ध खोत 11 आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील शिव मल्हार जोगेटेक विरुद्ध तुकोबा तुषार फायटर्स. चला पंच स्पीडअप करायचं आहे. चला कोणती टीम मीटिंग नको आहे आणि विकेटचं पतन आपण पाहतोय आणि दाफलकरची धावा आपण पाहतोय 26 धावा. तीन षटकाचा खेळ संपला. दाफलकरती धावा आपण पाहतोय 26. चला पंच जास्त वेळ देऊ नका फिल्डिंग करणाऱ्या टीमला. लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. मॅच ऑन आहे आपण पाहतोय. एका बाजूला संघर्ष योद्धा टीम बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय त्या टीमला. बॅटिंग साठी आपण पाहतोय टीम विटलाई वॉरियर्स. दाफलकरती धावा लागल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर आला सुमितला आणलं जात आहे. जर शंकर दादाने जर सलग 3 बॉल वरती 3 बाउंड्रीज मारला ना तर दिनेश दादा सपकाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. 3 बॉल 3 जर षटकार मारले 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार जरी मारले शंकर सपकाळ यांनी त्यांच्यासाठी बक्षीस लागलं गेलं अंकुश सपकाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच असे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय शंकरसाठी. फक्त 3 बॉल 3 चौकार मारायचे आहेत. सोपं नाहीये परंतु क्रिकेटमध्ये सोपं बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शंकरला सोपं बनवावं लागल. बॉलर तयार. 4थ्या षटकामध्ये पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने सुमित आलाय. 4थ्या षटकामध्ये बॉलर तयार. स्ट्राईक एंडला शंकर. फुल टॉस बॉल होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहतो सुमितच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये काय झालं काय घडलं हे महत्वाचं नाहीये. आता ह्या मॅच मध्ये काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. आता बॉलिंग साठी सुमितला आणलं जात आहे. सुमितचा पुढचा बॉल
वॉक्सटमच्या बाहेर पिचिंग झाले, लगेच पंच सांगतात एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. एका धावेने धावफल करते, धावा आपण पाहतोय बिनबाद, सॉरी एका विकेटच्या मोबदल्यात 27 धावा. बॉलर तयार होत आहे पुढचा बॉलर देण्यासाठी. सुमित स्लॉट मध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा येतात. चांगले प्रयत्न राहिले फिल्डरचे, परंतु बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या 4 आणि या 4 धावेने धावफल करते, धावा आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. धावफल करते, धावा आपण पाहतोय 31 धावा. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला शंकर आहे. शंकर येतो मुनकीने. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉट मध्ये बॉल, सीधी बॅट, नो बकवास, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. सलामीला आला होता, शांत होता, संयमी क्रिकेट खेळलं गेलं होता, परंतु शेवटचं षटक, स्लॉट षटक, त्याच्यामध्ये आक्रमण केलं जात आहे. 2 बॉलवरती 10 धावा कमवल्या केल्या जात आहेत शंकरच्या माध्यमातून. आता जर या बॉलवरती एक चौकार किंवा षटकार आला ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिनेश दादा सबका देणार 100%. स्लॉट मध्ये बॉल होता, परंतु बॅटीची लीडिंग एज लागली. कभी कभी किस्मत साथ नहीं देती और इस बार शंकर का साथ नहीं दिया किस्मत ने. दिनेश दादा के पैसे ने साथ दिया दिनेश दा का और यहाँ पे पैसे जेब में बच गए. पण या बॉलला जरूर चौका मारला. परत 201 रुपयाचं पारितोषिक दिनेश दादा सबका यांच्याकडून देण्यात येईल. जर एक चौकार जरी मारला किंवा षटकार मारला ना शंकरने, त्याच्यासाठी राजेश दादा यांच्याकडून, राज सबका दादा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. काशीनाथ कदम यांनी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गोलंदाजासाठी देखील प्राइज लावलाय, कारण का त्यांना आवाज जातोय. फक्त शंकरसाठी पैसे का लावले जातात, आमच्या गोलंदाजासाठी काय नाही लावले जातात. स्वतः मैदानाच्या आतमधून त्यांना 501 रुपयाचा पारितोषिक लावलाय. आणि एक जर विकेट काढला शंकरचा तर 501 रुपयाचा तब्बल पारितोषिक जाईल सुमित साठी. सुमितचा आत्मविश्वास, सुमितला आता इथून विकेट काढावी लागेल. विकेट जरूर नाही आली, परंतु रना रोकावे लागतील. धावफल करते, धावा आपण पाहतोय 38 धावा. बॉलर तयार, ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो, यावेळीच काय घडलंय, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. पंच सांगतील आता. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाली आहे, व्हाईट बॉलचा इशारा. धावफल करती, धावा आपण पाहतोय 39 धावा. ₹101 रुपयाचा पारितोषिक या बॉलवरती चौकार आला तर फुल टॉस बॉल होता. बॅटीची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनला आणि इथे रनआउट झाल्यात. शंकर स्वतः रनआउट झाला आणि धावफल करते, धावा आपण पाहतो 39 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात 39 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्मिथने जर विकेट काढली तर 501 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. धावफल करते, धावा 40 धावा लागल्यात. धावा धावफल करते. हे काय झालं, डॉट बॉल आला. 41 धावांचं टार्गेट ठेवलं टीम संघर्ष योद्धा टीम साठी. आणि आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडवणार आहोत. भैरवनाथ टायगर आणि तुकोबा फायटर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये आपण टॉस उडवणार आहोत. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन. आता संघर्ष योद्धाला आपल्या 41 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. भैरवनाथ विरुद्ध तुकोबा नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर
द फायटर्स विरुद्ध केदारनाथ. त्यानंतर आपण पाहणार आहोत तुकोबा परत आणि खोत फायटर्स. आणि शेवटची मॅच आहे या आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील शिव मल्हार जोगेटेक विरुद्ध तुषार वॉरियर्स. या सर्व टीमने इथे अवेलेबल राहायचं आहे आणि कंपल्सरी आहे. सर्व मॅचेस कव्हर केले जाणार आहेत आजच्या दिवसामध्ये. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला अजूनही 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. हॅलो हॅलो शिवमल्हार 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 शिवमल्हार. पोरं घरी गेली, शाळा सुटली. हॅलो हॅलो सर, मॅच चालू करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विटलाय वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरुवात करायची आहे. थोडाच वेळ बाकी आहे, तर अजून देखील आपल्या मॅचेस शिल्लक आहेत, तर लवकरात लवकर आपल्याला त्या आवरायच्या आहेत. मॅच होत नाही तुमची, कशाला तापता एवढं? थांबा की जरा. भैरवनाथ टायगर्स नरेश कदम यांचं इथं सहर्ष स्वागत आहे. आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. भैरवनाथ टायगर्स वर्सेस तुकोबा फायटर. दोन्ही संघ मालकांनी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. कर्णधार आणि वेळ कमी आहे, लवकरात लवकर सगळ्यांनी येऊन आपलं सहकार्य करायचं आहे. गणपत ताटे कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गणपत ताटे, मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन बॉबी. आणि नॉन स्ट्रायकर कोण आहे? निलेश. मला वाटतं कुठेतरी लेदरचा अनुभव निलेश यांच्या बॅटिंग ऍक्शन मधून दिसतोय. ताटे साहेब या बसा, स्वागत आहे तुमचं. पुढील सामन्याचा टॉस उडवून घ्यायचा आहे. भैरवनाथ टायगर्स वर्सेस तुकोबा फायटर. तुकोबा फायटर संघाचे कर्णधार यांनी लवकरात लवकर यायचं आहे. प्रथमेश कदम, राजू कदम यांनी आपला कर्णधार घेऊन लवकरात लवकर यायचं आहे. विटलाय वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण लावून लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सर स्पीडअप घ्या, अजून देखील मॅच बाकी आहेत, अजून सामने बाकी आहेत. उर्वरित सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तर थोडा स्पीडअप घ्या सर. कदाचित आता जे बघायला मिळालं आपल्याला, तुकोबा फायटर्स जर संघाचे कर्णधार उपकर्णधार जर टॉस पाडायला येत नसतील ना, तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाहीये. ही ग्रामपंचायतीसाठी जर टॉस पाडण्यासाठी प्लेयरांना जर शोधावं लागत असेल ना, तर ही कुठंतरी शोकांतीची वार्ता आहे. आणि अतिशय उत्कृष्ट अशी फटका लेगच्या दिशेने, अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शंकर यांची, तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 धावांची भर संघासाठी, 2 धावा. एक बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. धाव पलकावरती लागल्या 2. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार होईल पुन्हा एकदा.
पुढचा चेंडू हवेमध्ये उचलला जातोय, तडाखा दिलाय. या बॉलवरती फिल्डर आहे. पाहिलं तर या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप. तुम्हाला एक एक कॅच पाहिलं तर क्रिकेटमध्ये महत्वाची ठरेल. महत्वाची आहे कॅच. प्रत्येक कॅच महत्वाची ठरणार आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 दिनांक 11 व 12 एप्रिल 2026 ला थरार तुम्हाला क्रिकेटचा पाहायला मिळणार आहे. तुकोबा फायटर टीम टॉस विन, निर्णय गोलंदाजीचा. ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, कारण वेळच बंधन आहे. खूप मॅच आहेत आजच्या दिवसामध्ये, याची देखील नोंद घ्या. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॉडीवरती आदळलाय. तोपर्यंत जरूर फिल्डर धावतोय, तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाणार आहे. धावफलक पाहिलं तर पुढे सर्कल जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर जरूर 5 वरती 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. पाहिलं तर 3 बॉल जरूर पूर्ण झालेत, अजून 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत? चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉल जरूर पूर्ण झालेत, अजून 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 1 चालू आहे तुमच्या समोर. आपण पाहिलं तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, बॉलर तयार झालाय. चांगला चेंडू टप्प्यावरती नियंत्रण. तोपर्यंत किप्परनं चुकी केली आहे. या बॉल वरती धावा मिळतील 4 4 4 4. डब्बल आताच्या धावा मिळणार आहेत. चौकार आलाय. या बॉल वरती चुकीला माफी नाहीये. आता किप्पर बेकार. आनंद कदम यांनी जर या सामन्यामध्ये पाहिलं तर विकेट जर मिस केली नाही तर 500 जमा होतील दिनेश सपकाळ यांच्या माध्यमातून, याची देखील नोंद घ्या. बॉल तयार. पुढचा चेंडू खेळला जातोय. स्क्वेअर कटचा फटका. फिल्डर नाहीये तोपर्यंत 2 3 4 5 4 धावेसाठी आलाय. प्रेक्षकांच्या भेटीस 4 धावा मिळवणारा या बॉल वरती पाहिलं तर 4 धावा जरूर ऍड केल्या जाणार आहेत. धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 13 वरती. 13 धावा 5 बॉलच्या अखेरीमध्ये धाव फलकावरती सजल्यात. शेवटचा बॉल 1 टू गो. ओपन का खेळला जातोय. फिल्डर नाहीये तोपर्यंत फिल्डर धावतोय. त्याला पाहिलं तर स्टॉप तर केला जाईल. जरूर या बॉल वरती रन मिळणार आहे. पहिल्या ओव्हरची कहाणी संपली आहे. पहिल्या ओव्हरची अगदी पाहिलं तर रणधुमाई संपली आहे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचणार आहे 14 वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा. 41 धावेचं टार्गेट आहे. 41 रन करायचे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पुढच्या टीमला. अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. तुकोबा फायटर संघ त्यांनी कळवले की आम्ही बॅटिंग करू, पुढच्या टीमला फिल्डिंग साठी आमंत्रित करू. ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये त्या टीमला देखील आमच्यापर्यंत पोहोचवलंय, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरचा डबल खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 14 लागल्यात. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 ओव्हरचा डबल खेळ संपलाय. ओव्हर क्रमांक 2 तुमच्या समोर चालू आहे. ओव्हर क्रमांक 2 मधला पहिला बॉल हाताला जातोय. चांगला चेंडू फुल टॉस हाताला जातोय. फुल टॉल वसूल करता आला नाहीये. टॉप बॉल जरूर आलाय. 1 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. 5 बॉल जरूर शिल्लक आहेत. पुढच्या 5 मध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं क्रिकेट, एक चांगली मॅच आहे सुरू मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळला जातोय हवेमध्ये. कॅच पकडली जाणार नाहीये. या बॉल वरती पाहिलं तर दुसरीचा कॉल नाहीये. तुमने जो रन चुराया नाहीये. 1च रन मिळणार या बॉल वरती. 1च रन जरूर आम्ही ऍड करतोय. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 15 धावा. 2 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 15 लागल्यात. 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 2 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय.
येणारे 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाव्याची गरज आहे. 26 रन करायचे आहेत विजयासाठी पुढच्या टीमला. अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. बॉल तयार होईल. होय, बॉल तयार झालाय. पहिला बॉल अगदी पाहिलं तर खेळून काढला जातोय. देखना फटका. या बॉल वरती धावा मिळतील 4. 3 बाउन्स 4 धावेसाठी आलाय. चौकार 4 धावा खवासनी घालणारा आणि या 4 धावेने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचणार 19 वरती. 19 रन स्कोर कार्ड वरती आहेत. डबल बॉलचा खेळ पूर्ण झाला पाहिलं तर 3 अजून 3 बॉल बाकी आहेत. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये अप्रतिम राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. चांगला बॉल. या बॉल वरती जरूर आपण पाहिलं तर एक रन ऍड केली जाणार आहे. धाव फलक पाहिलं तर 20 वरती जाऊन पोहोचेल. 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 20 धाबा. चार बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल फटका खेळलाय. आता या बॉल वरती नो बॉल नो प्लस. धावा किती 6. आताच्या 7. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. डबल 7 रन मिळाल्या त्या बॉल वरती. 7 धावा जरूर आम्ही ऍड करणार आहोत. संघाचे संघ मालक पाहिलं तर यश कदम कमरेवरती हात. यश साळुंके कमरेवरती हात घेऊन उभे आहेत. कमरेवरती हात ठेवा. डोक्याला हात लावा नाही तर देवाच्या पाया पडा. चुकीला माफी नाहीये. ओहो, अगदी पाहिलं तर पुन्हा चुकी. चुकांवरती चुका. एक धाव पाहिली आहे. दुसरीचा कॉल दिलाय तोपर्यंत 2 धावा धावून. ओहो, वाईट प्लस 2. आताच्या डबल धावा असतील 3. 10 धावा फुकट. 0 बॉल मध्ये 10 आल्या. 10 1 कुठे 10 कुठे. खूप फरक आहे आणि पंच जरूर कळवतायत भाई उघडे डोळे पहा नीट. फ्रीट आहे. फ्रीट कंटिन्यू आहे. जरूर फ्रीटचा चान्स आहे याची देखील नोंद घ्या. बॉलर तयार. आडव्या बॅटनं खेळलाय. आणखीन एक येईल का. होय, आलाय. अंतर पार करणारा 4 धावेचा चौकार आलाय. 4 रन मिळवणारा. अजून देखील जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. 7 धावा हव्यात विजयासाठी पुढच्या टीमला. विकास यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळत आहे आपल्याला. तितकीच उत्कृष्ट असा फटका. अतिशय सुंदर. आणि बघायला गेला तर एवढा सुंदर फटका. 6 धावा मिळतील. 6 धावा. यश साळुंके विठला वॉरियर्स संघाचे संघ मालक यश साळुंके यांना कुठेतरी काही समजत नाहीये. कुठेतरी त्यांच्या रणनीती फसलेल्या आहेत. कुठेतरी त्यांनी खेळलेले डावपेच कुठेतरी उलटे पडलेले आहेत. पासे उलटे पडले. त्याच्यामुळे त्यांना काय आता कमरेवर हात ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विकास सपकाळ संघाचे सेकंड ओनर यांनी जर इतकी खराब कामगिरी जर केली तर संघाला कुठेतरी त्याचा फटका बसणारच आहे. अतिशय अनुभवी आणि स्पीडअप घ्यायचंय सर. स्पीडअप घ्यायचंय. आनंद कदम आता तुम्ही बॉल सोडून दमलेला आहे मला वाटतं विकेटीच्या मागं. त्याच्यामुळे कुठेतरी पाण्याचा एक घोट घेऊन आपले मन शांत करून आपलं उभं राहिलेलं बरं असं मला वाटतंय. आणि धडाकेबाज फलंदाज सनी, ज्या सनीसाठी दिवस रात्र मीटिंग केली आणि तो विठला वॉरियर संघामध्ये त्याला ते स्थान मिळालं तो सनी. आणि जे स्पेशलिस्ट डेड ओव्हर स्पेशलिस्ट
रामभाऊ सपकाळ यांना देखील इथं बोलवलं आणि पहिल्याच चेंडूवर मला वाटतंय हा षटकार चौकार तुकोबा फायटर्स यांनी लवकरात लवकर यायचं आहे. मला वाटतं एका चेंडूसाठी कुठेतरी आमंत्रण धाडलं होतं वाशीवरून, खास करून रामभाऊ सपकाळ यांना बोलवण्यात आलं आणि यश साळुंखेंच्या बॉडी लँग्वेज वरून कुठेतरी ते खचलेत असं मला वाटायला लागले. हे क्रिकेट